समोर येते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे। अमृतसरमध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते। सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। अमृतसरमध्ये त्यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय। काही दृश्य देखील समोर आली असल्याचं पाहायला मिळतंय। सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार केला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे। अमृतसरमध्ये ही घटना घडली असल्याचं कळतंय। अमृतसरमध्ये हा गोळीबार करण्यात आलाय। सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचं कळतंय। दरम्यान हा हल्ला कोणी केला या संदर्भात माहिती कळू शकलेली नाहीये। सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। अमृतसरमध्ये ही घटना घडली आहे। गोळीबार झाल्याची माहिती मिळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे। काही दृश्य देखील समोर आली आहेत। अमृतसरमध्ये ही दुर्घटना घडली आहे किंवा अमृतसरमध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते। सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। दरम्यान हा हल्ला कुणी केला या संदर्भात अजून कोणती माहिती समोर आलेली नाहीये। दरम्यानची बातमी आपण पाहतोय। सुखबीर सिंग बादल यांच्यावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे। या घटनेची काही दृश्य समोर येत आहेत। अमृतसरमध्ये हा गोळीबार झालाय। अमृतसरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळते। सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपल्या प्रतिनिधींचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे। अमृतसरमध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते। सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। दरम्यान हा हल्ला नेमका कोणी केला या संदर्भात काही माहिती कळू शकलेली नाहीये। सुखबीर सिंग बादल हे सध्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। दरम्यान हा हल्ला नेमका कुणी केला या संदर्भात अजूनही स्पष्टता नाहीये आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झाला असल्याचं कळतंय। ते नेमके कसे आहेत? हा हल्ला नेमका कुणी केला? काय अपडेट या संदर्भात? महत्त्वाचं म्हणजे पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती हा हल्ला आलेला आहे। ते त्यांना कालच जर बघितलं आपण कालच गुरुद्वारा प्रॉपर निगाह रख रहे सी वो अंदर बिल्कुल बिल्कुल साडे कोल ਅਸੀਂ ਸੁਖਬੀਰ ਜੀ ਨੂੰ ਕਵਰ ਕੀਤਾ ਸੀ। ਸਾਡੇ ਕੋਲ ਸਾਡੇ ਕਮਿਸ਼ਨਰ ਸਾਹਿਬ ਵੱਲੋਂ ਸਵੇਰ ਦੀ ਬੜੀ ਸਖਤ ਹਦਾਇਤ ਸੀ। ਮੈਂ ਸਵੇਰ 7 ਵਜੇ ਦਾ ਐਡਵਾਂਸ ਹੋ ਗਿਆ ਆਇਆ ਸੀ ਇੱਥੇ। ਅਸੀਂ ਬਿਲਕੁਲ ਪ੍ਰੋਪਰ ਸਾਡੀ ਡਿਊਟੀ ਲੱਗੀ ਸੀ। ਇਸੇ ਕਰਕੇ ਹੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਬਚਾ ਕੀਤਾ। ਇਹ ਜੀ ਨਰੈਣ ਸਿੰਘ ਚੌੜਾ ਵਾ। ਇਹ ਕੱਲ ਵੀ ਇੱਥੇ ਫਿਰਦਾ ਸੀ। ਕੱਲ ਵੀ ਕਿੰਟੀ ਸਾਈ ਕਰਦਾ ਸੀ। ਅੱਜ ਵੀ ਐਸੀ ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਗੁਰੂ ਘਰ ਮੱਥਾ ਟੇਕ ਕੇ ਚਲ ਗਿਆ। ਇਹਦੇ ਨਾਲ ਇਹਦੇ ਕੋਲ ਗੋਲੀ ਸਿੱਧੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਚੱਲ ਸਕੀ ਕਿਉਂਕਿ ਸਾਡਾ ਬੰਦਾ ਜਿਹੜਾ ਉਹਦੇ ਨਾਲ ਤੇ ਚੜਿਆ ਸੀ। ਪਹਿਲਾਂ ਲੜ ਸੀ, ਪਿੱਛੇ ਬੰਦਾ ਸਾਡਾ ਲੱਗਾ ਸੀ ਨਾਲ। ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਦਰਬਾਰ ਸਾਹਿਬ ਇੰਟਰ ਕੀਤਾ ਜੀ। ਇਹ ਨਹੀਂ ਕਹਿ ਸਕਦੇ। ਇਹ ਅੰਦਰ ਜਾ ਕੇ ਫਿਰ ਘੁੰਮ ਕੇ ਬਾਹਰ ਇਹਦੇ ਨਾਲ ਬੰਦਾ ਸਾਡਾ ਵਾਚ ਕਰਿਆ। ਇਹ ਨਰਿਆਣਾ ਚੌੜਾ ਜੀ। ਇਹ ਉੱਥੋਂ ਦਾ ਹੈਗਾ ਡੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ। ਕਿਸੇ ਦੇ ਲੱਗੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਗੋਲੀ? ਨਹੀਂ ਜੀ ਨਹੀਂ। ਬਿਲਕੁਲ ਇਹ ਨੇ ਏਡੀਸੀਪੀ ਹਰਪਾਲ ਸਿੰਘ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ पुन्हा एकदा जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, नुकतंच अकाली दलचे नेते जे आहे सुखबीर सिंग बादल यांच्यावरती गोळीबार झाला, पण त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांना गोळी लागली नाही अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। हा जीवघेणा हल्ला होता, पण त्या संदर्भात दलजीत सिंह जे माजी मंत्री आहेत आणि अकाली दलाचे नेते आहेत त्यांनी म्हटलंय की जाको राखे साईया मार सके ना कोई। आजही सुखबीर सिंग बादल जे आहेत गुरुद्वारामध्ये सेवा देण्याकरिता आले होते। आपल्याला माहित असेल की 2 दिवसापूर्वी त्यांना दोषी ठरवून 3 ते 4 प्रकरणामध्ये गुरुद्वारामध्ये त्यांना सेवा देण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यामध्ये लंगर बनवणे, त्यानंतर सेवादार होणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा होत्या। शौचालय साफ करणे, अशा प्रकारच्या सेवा गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या वतीने सारी ਜਿਹੜੀ ਘਟਨਾ ਇਹਦੀ ਜੁਡੀਸ਼ੀਅਲ ਇਨਕੁਆਇਰੀ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ ਹਾਈ ਲੈਵਲ ਤੇ, ਕਿਉਂਕਿ ਸਾਨੂੰ ਨਾ ਤਾਂ ਸਟੇਟ ਦੇ ਉੱਤੇ ਭਰੋਸਾ, ਕਿਉਂਕਿ ਇਹ ਜਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਸਾਜ਼ਿਸ਼ਾਂ ਚੱਲੀਆਂ ਜਾ ਰਹੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਅਸੀਂ ਪਹਿਲੇ ਕਹਿ ਰਹੇ ਹਾਂ
ਕਿ ਸਾਡੀ ਲੀਡਰਸ਼ਿਪ ਨੂੰ ਖਤਮ ਕਰਨ ਦੇ ਜਿਹੜੇ ਵੱਡੀਆਂ ਸਾਜ਼ਿਸ਼ਾਂ ਉਹ ਦਿੱਲੀ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਸਾਰੀਆਂ ਸਰਕਾਰਾਂ ਉਹਦੇ 'ਚ ਇਨਵੋਲਡ ਹੈ। ਇਸ ਕਰਕੇ ਇਹਦੀ ਸਾਰੇ ਦੀ ਜਿਹੜੀ ਹੈਗੀ ਆ ਜੁਡੀਸ਼ੀਅਲ ਇਨਕੁਆਇਰੀ ਅਸੀਂ ਮੰਗ ਕਰਦੇ ਹਾਂ ਕਿ ਇਮੀਡੀਏਟਲੀ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ ਆ, ਕਿਉਂਕਿ ਗੱਲ ਕੱਲੀ ਉਸ ਬੰਦੇ ਦੀ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਇਹ ਸਾਜ਼ਿਸ਼ ਇਹਦੇ ਪਿੱਛੇ ਕੌਣ ਆ। ਜਿਹੜੀ ਅਸਲੀ ਅਧਿਕਾਰੀ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਕੱਲ ਦਾ ਹੀ ਇੱਥੇ ਫਰਾਰ ਸੀ, ਕੱਲ ਵੀ ਪਹੁੰਚਿਆ ਸੀ, ਕੱਲ ਦੀ ਫਿਰ ਜੇ ਕੱਲ ਦਾ ਫਰਾਰ ਸੀ ਤੇ ਫਿਰ ਭਗਵੰਤ ਮਾਨ ਜੀ ਕਾਹਦੀ ਇੰਤਜ਼ਾਰ ਕਰਦੇ ਪਏ ਸੀ? ਸਹੀ ਮੌਕਾ ਨਹੀਂ ਸੀ ਕੱਲ ਮਿਲਿਆ, ਫਿਰ ਉਹਨੂੰ ਇਸ ਕਰਕੇ ਰੋਕਿਆ ਗਿਆ ਸੀ। ਫਿਰ ਕੱਲ ਦਾ ਮੈਂ ਪੁਲਿਸ ਤੋਂ ਜਵਾਬ ਪੁੱਛਦਾ ਇਸ ਗੱਲ ਦਾ, ਜੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਪਤਾ ਸੀ ਵੀ ਕੱਲ ਦਾ ਇੱਥੇ ਘੁੰਮਦਾ ਸੀ ਤੇ ਫਿਰ ਕੀ ਉਹਨੂੰ ਚਾਹੁੰਦੇ ਸੀ ਵੀ ਨਿਸ਼ਾਨਾ ਕਿਤੇ ਮਿਸ ਨਾ ਹੋ ਜਾਵੇ ਵੀ ਇਸ ਮੌਕੇ ਅਟੈਕ ਕਰ? ਕੌਣ ਜਵਾਬ ਦੇ ਇਸ ਵੇਲੇ? ਮੈਂ ਪੰਜਾਬ ਦੇ ਡੀਜੀਪੀ ਸਾਹਿਬ ਨੂੰ ਵੀ ਪੁੱਛਦਾ, ਮੈਂ ਕੌਣ ਜਵਾਬ ਦੇ ਕੌਣ ਉਹਦੇ ਵਾਸਤੇ? ਸਾਨੂੰ ਦੱਸਿਆ ਤਾਂ ਪਏਗਾ, ਕੋਈ ਕਿਸੇ ਨੂੰ ਤਾਂ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਲੈਣੀ ਪਊਗੀ ਇਹਦੀ ਇਸ ਗੱਲ ਦੀ। ਜੇ ਉਹ ਕਲੇਮ ਕਰਦੇ ਆ ਕਿ ਕੱਲ ਦਾ ਘੁੰਮਦਾ ਸੀ, ਸਾਨੂੰ ਪਤਾ ਸੀ, ਉਹ ਤਾਂ ਧਾਰ ਕੇ ਆਇਆ ਸੀ ਕਿ ਮਾਰਨਾ, ਇਸ ਕਰਕੇ ਉਹਨੂੰ ਮੌਕਾ ਦਿੱਤਾ।